जय भीम इंडिया न्यूज़ में मैं श्वेता आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की खास खबरों पर। एक तरफ जहां राज्य की जनता कई समस्याओं से जूझ रही है, तो वहीं कांग्रेस जिला अध्यक्ष राहुल बोंद्रे के नेतृत्व में बुल्ढाना के जय स्तंभ चौक पर महायुति की प्रतीकात्मक प्रतिमा पर कीचड़ फेंककर विरोध प्रदर्शन किया गया और आरोप लगाया गया कि महायुति सरकार जानबूझकर उन्हें अनदेखा कर रही है। महाराष्ट्रातल्या या महाभ्रष्ट अकार्यक्षम अशा महायुती सरकारच्या विरोधात आज बुलढाणा जिल्हा काँग्रेसच्या वतीनं चिखलफेक आंदोलन करण्यात आलं। संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये हे आंदोलन करण्यात येते आणि त्याच धर्तीवर बुलढाण्यामध्ये देखील झाले। सध्याचं हे जे महायुतीचं सरकार आहे, हे ट्रिपल इंजिनचं सरकार आहे, हे अत्यंत अकार्यक्षम अत्यंत महाभ्रष्टाचारी असं सरकार आहे। सध्या शेतकरी असतील अडचणीत आहेत, पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याला अजूनही मागच्या वर्षीचं जे नुकसान भरपाई आहे ती मिळालेली नाही, पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही, पीक मालाला भाव नाहीत। अशा या परिस्थितीमध्ये शेतकरी अडचणीत आहे। यासोबतच पोलीस भरती जी सुरू आहे ती चिखलामध्ये सुरू आहे, पडत्या पावसामध्ये सुरू आहे। या सरकारला त्याचं काही घेणं देणं नाही। या सरकारला या महिलांवर इथं अत्याचार होतोय महाराष्ट्रातल्या, त्याचं काही घेणं देणं नाही। हे फक्त मलाई खाण्यामध्ये व्यस्त आहेत। त्यामुळं अशा या महाभ्रष्टाचारी आणि अकार्यक्षम अशा सरकार महायुती सरकारच्या विरोधात आज आम्ही चिखलफेक आंदोलन करत आहोत। हा चिखल आज आम्ही यांच्या पोस्टरला लावत आहोत, पण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातला मतदार जो आहे तो या भाजपाच्या आणि या महायुतीच्या म्हणजे मतदानाच्या रूपातून यांना चिखल फासल्याशिवाय राहणार नाही, यांना पराभूत करल्याशिवाय राहणार नाही आणि या महाराष्ट्रातून यांना काढून टाकल्याशिवाय राहणार नाही। शाहू फुले आंबेडकरांचं जे सरकार आहे विचाराचं, ते पुन्हा या महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही। केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आणि मोदी सरकारकडून हे शेतकऱ्यांना गिफ्ट असल्याचं बोललं जातं, तुम्ही कसं पाहता? मोदी सरकारने सत्तेमध्ये येण्याच्या आधी आम्ही शेतकऱ्याला हमी भाव जो तो देऊ म्हणून सांगितलं होतं, दुप्पट भाव देऊ म्हणून सांगितलं होतं खर्चाच्या आधारे, पण 10 वर्ष झालं त्यांनी काही केलं नाही। 700 शेतकऱ्यांना शहीद जावं लागलं। त्यावेळेस त्यांनी 3 कायदे मागे घेतले आणि आज तोंडाला पान पुसण्याचा प्रकार या निमित्ताने होते। आम्ही बिलकुलपणे म्हणतो की हे सरकार शेतकरी विरोधी सरकार है। केंद्र और राज्य सरकार ने कई अनुसूचित फैसले लिए हैं। चंद्रपुर शहर व जिला कांग्रेस कमेटी की ओर से नीट के पेपर लीक मामले में केंद्र व राज्य सरकार के किसान व विरोधी होने के विरोध में गांधी चौक पर सरकार की प्रतीकात्मक प्रतिमा पर कीचड़ उछाला गया। शेतकऱ्यांना आत्महत्या करणाऱ्या वृद्ध करणाऱ्या सरकारचा, महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी आणणाऱ्या सरकारचा, शेतकऱ्याला अनुदान मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला अनुदान मिळालाच पाहिजे। हे आंदोलन अनेक मागण्याला घेऊन होतं। हे जे सरकार आहे दिल्लीचं एनडीए सरकार आणि हे महाराष्ट्रातलं महायुती सरकार हे पूर्ण निष्प्रभ झालेलं आहे। त्यांना लोकांनी नाकारलेलं आहे। हे सरकार कुठलंही चांगलं काम करत नाही। शेतकऱ्यामध्ये अनास्था आहे, शेतमजुरामध्ये अनास्था आहे, लोकांना शेतकऱ्याला भाव मिळत नाही आहे, बियाणं मिळत नाही आहे, खतं मिळत नाही आहे, पीक विम्याचे पैसे मिळत नाही आहे। नुसता सर्वे करून गेले पण कुठलीही योजना अंमलात आली नाही आहे आणि जे काही अनएम्प्लॉईड आहे त्या अनएम्प्लॉईडसुद्धा लोकांना दवाखान्यामध्ये काम करणाऱ्या लोकांना 10 महिन्याचा पगार झाला नाही आहे आणि प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरसुद्धा नोकर भरती होऊन आलेले आहे। या सगळ्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी आम्ही आज लोकशाही पद्धतीनं आंदोलन केलं। एक प्रतिकात्मक आम्ही इथं पुतळा उभा केला, सरकारचा पुतळा उभा केला आणि त्याच्यावर आमच्या खासदार प्रतिभाताई, आमचे आमदार अभिजितजी, आमचे शहर अध्यक्ष रामू तिवारीजी, महिला अध्यक्ष सगळ्यांनी मिळून आणि सर्व कार्यकर्त्यांनी मिळून त्या पुतळ्याला चिखल फेकलं। पुतळ्याला चिखल फेकलं म्हणजे या शिंदे सरकारवर आम्ही चिखल फेकलं असा त्याला संदेश लोकांपर्यंत गेला पाहिजे, अशी आमची भावना आहे।
विधायक बच्चू कडू ने केंद्र सरकार द्वारा खरीफ सीजन के लिए एमएसपी में की गई 5.35% की बढ़ोतरी पर प्रतिक्रिया व्यक्त की। प्रश्न खरेदी केल्यापेक्षाही जी खरेदी केल्या जातं तर ज्वारीची खरेदी ठेवली, पण टार्गेट कमी दिलं. आता अजूनही प्रत्येक तालुक्यात 2-2, 3-3 हजार क्विंटल ज्वारी तशाच पडून आहे, 20-20 हजार क्विंटल. दुसरं असं का कापसावर 500 रुपये वाढवले म्हणजे पहिले 5% घाटा करून कापसाला विकावं लागतं. काय होतं आहे का 15% नफा धरून राज्य सरकारनं 8,500 रुपये पर क्विंटलची शिफारस केली आणि केंद्र सरकारनं 15% नफा धरून भाव जाहीर केला 7,000. आता राज्य सरकारनं काय केलं माहीत आहे का 15% नफा किमान भेटला पाहिजे असा खर्च जमा करून त्याचं तांत्रिक सगळ्या व्यवस्थेत त्याची डेटा जमा केला आणि त्यानुसार शिफारस केली का 8,500 रुपये क्विंटल भाव भेटले तर किमान 15% नफा भेटेल. पण केंद्र सरकारनं 7,000 रुपये भाव जाहीर केल्यामुळं 5% घाट्यानं कापूस विकावा लागला. नफा तर 16च, 500 म्हणजे जखमीवर मलम लावणे नाही, ते जखम अधिक खरडवून टाकणं आहे. म्हणजे अशा प्रकारची टिंगलबाजी केंद्र सरकारनं करणं थांबवावं. बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू, माँ पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। 2007 में बरंच मोकासा में कर्नाटक एमटा कोयला खदान शुरू हुए 18 साल हो गए। हालांकि परियोजना प्रभावितों, श्रमिकों और पुनर्वसित गांव की समस्या का समाधान अभी तक नहीं किया गया। इसलिए नवयुक्त सांसद प्रतिभाताई धानोरकर ने बार बार आंदोलनात्मक संघर्ष किए और अभी तक उनका संघर्ष जारी है। क्या है पूरी खबर, आइए डालते हैं एक नजर। आज या ठिकाणी 15 वर्षापासून कर्नाटक एमटा कोल माइन्स KPCL या कोळसा खाणीच्या समस्या घेऊन आमच्या आदरणीय खासदार मॅडम तसेच अनिल भाऊ या ठिकाणी हे आंदोलन आम्ही करून राहिलो। कारण 15 वर्षापासून आम्ही नुसते यांच्या आश्वासनाला बळी पडत आहोत। या ठिकाणी महत्त्वाची समस्या म्हणजे या ठिकाणी जे जमिनीवर नोकर लावले आहे भरती, त्यांना एवढा कवडीमोल पगार आहे का त्याच्यापेक्षा बायाची रोजीसुद्धा जास्त आहे। 10,000 रुपयामध्ये काय होते? 10 आणि 12,000 रुपये पगार आहे। कोणता बेस बोर्ड आहे हा? याला कोणता नियम आहे? म्हणजे काहीतरी पाहिजे ना, बेस पाहिजे। तो बेस यांनी आम्हाला दाखवावा। त्यानंतर वनांचं पुनर्वसन होण्याच्या बिलकुल तोंडावर आलं असताना त्याला फॉरेस्टची जमीन देऊन दिली आणि ते वन अधिकाऱ्यानं फॉरेस्टची जमीन दिल्याबरोबर त्यांचं काम त्या ठिकाणी चालू झालं आणि बरांचा प्रश्न तसाच दुर्लक्षित राहिला। आता हा प्रश्न दुर्लक्षित राहिल्याबरोबर समस्या वाढत गेल्या आणि त्या वाढणारच, कारण बेरोजगाराला काम नाही, पगार कमी आहे आणि जमिनीचा मोबदला जो काही देत आहे त्याचे पैसे काढून राहिले 5 लाख रुपये नोकरीचे। असं कोणता नियम आहे? त्यांनी आजच्या तारखेनुसार, आजच्या वर्षानुसार जो काही रेट येत असेल तो त्यांनी द्यायला पाहिजे। ते जुन्या रेटनं
8ला त्यांचं अधिनियम लागला आणि त्याच्यानुसार जर ते देत असेल तर ते कसं घेणार आहे कोणी? हे म्हणजे पूर्ण दिशाभूल करत आहे. पूर्ण प्रकल्पग्रस्तांची, कास्तकारांची. पुन्हा 5-7 वर्षानं त्यांच्या जमिनी ते वापस देणार होते. 7 वर्ष होऊन गेले, त्या जमिनीवर काहीच केलं नाही त्यानं. जमिनी अधिग्रहित करून ठेवल्या, केलं काहीच नाही. त्या जमिनी त्यांना वापस देऊन द्यायला पाहिजे. 2004 पासून एमटा माईन सुरू झाली, तेव्हापासून ज्या लोकांची शेती असो, घरे असो गेलेल्या या सर्वांना प्रॉब्लेम आहे. एमटाने बऱ्याच लोकांच्या जमिनी घेतल्या आणि त्यांना योग्य मोबदला दिला नाही, त्यांना नोकऱ्यासुद्धा दिल्या नाही आणि ज्या जमिनी एमटामध्ये नाही गेल्या त्या जमीन असो किंवा प्लॉट असो किंवा घर असो त्यावर सुद्धा एमटाने आपलं नाव चढवलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ना त्या जमिनी किंवा प्लॉट असो, घर असो ना विकतायत ना त्यांना कोणतं काम करतायत. अशा प्रकारे एमटाद्वारे येथील नागरिकांचं शोषण सुरू आहे. बऱ्याच जणांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. जे बरांग गाव आहे येथील महिलांनी 2 महिने कंटिन्यू आंदोलन करूनसुद्धा एमटाने त्याची दखल घेतली नाही आणि त्यांना रोजगारसुद्धा दिला नाही आणि दलालाच्या मार्फत या ठिकाणी जमीन असो किंवा लोकांचे घरं असो ते खरेदी करण्याचा परस्पर प्रयत्न एमटामार्फत चालू आहे. तो सर्व आणून पाडून लोकांना या ठिकाणी नोकरी दिल्या पाहिजे, योग्य मोबदला मिळाला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून हे आंदोलन या ठिकाणी चालू आहे. होंडा पाट्यापासून तर सायडिंगपर्यंत आणि ज्या सायडिंगपर्यंत आमच्याकडे कबुली केली होती की बाहेरून रोड काढा. आज 19पासून त्याने रोडसुद्धा नाही झाला. भाऊ असताना त्याने आम्हाला का कोंड्यापासून बाहेरून रोड काढून ट्रान्सपोर्ट चालू करतो का म्हणून हे कबुली करूनसुद्धा आम्हाला त्यानं केलं आणि लगेचच्या रोडसाठी डस्टचे पैसे देतो म्हणून सुद्धा चेक निघले सुद्धा आर.बी. सिंगनं, मी सरळ नाव घेतो सर, आर.बी. सिंगनं हे पूर्ण प्रकरण हे करून ठेवलं आहे. आणि जे शेती सायडिंगवर गेली आमची, आज 20 लोकांची शेती जाऊन नाही देतं, नोकरी देतो म्हणून कबूल केलं पण सुद्धा ते शेतीची मोबदलासुद्धा नाही दिला आणि नोकरीसुद्धा नाही दिली. आज 25-30 लोक बेरोजगार येऊन आहे आमच्या गावची आणि आज आमच्या गावातल्या कोंड्या गावातून आज 20-25 जणं सुद्धा मरण पावली ह्या ट्रान्सपोर्टनं. आणि ट्रान्सपोर्टची मजुरी आहे पूर्ण, हे मजुरी बंद झाली पाहिजे ना. ट्रान्सपोर्ट कसंच चालू दिलं नाही पाहिजे आणि आम्ही चालू देणार सुद्धा नाही. कारण ट्रान्सपोर्ट करताना आमच्या गावाचा बहुत नुकसान होत आहे. बेरोजगारी वाढणं आहे, त्याच्याकरता डस्टमुळे आम्हाला खूप गावकऱ्यांना त्रास होते आणि आमचं असं म्हणणं आहे की आमच्या गावात जे काही खाली मुलं आहेत त्यांना सुद्धा नोकऱ्या दिलेल्या नाही आहे किंवा नोकरीवर घेतात त्याच्या बदल्यामध्ये ते 5 लाख रुपये त्यांचे म्हणजे घरामधून कपात करून राहिले. म्हणून आमच्या अशा मागण्या आहेत. आमच्या ह्या सर्व मागण्याबद्दल म्हणजे गावाची समस्या आहे, पुनर्वसनाची समस्या आहे किंवा शेतीसुद्धा त्यांनी 2007मध्ये घेतली तर त्यांनी का बोलले का अर्धी जमीन तुम्हाला वापस करू, नाही तर त्याचा शेतीचा म्हणजे मोबदला देऊ. पण त्यांनी मोबदला पण दिलेला नाही आहे आणि अर्धी जमीन पण वापस केलेली नाही आहे आम्हाला. मुंबई के पवई में एक झुग्गी बस्ती को मुंबई नगर निगम और पुलिस ने तोड़ दिया। बौद्ध समुदाय पर हो रहे इस अन्याय के खिलाफ भारतीय बौद्ध महासभा के राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आम्बेडकर ने पवई में आमरण अनशन शुरू कर दिया। जय भीम, नमो बुद्धाय. मी प्रेमानंद मगरे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अध्यक्ष जालना. आज रोजी आम्ही जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत आहोत. धरणे आंदोलनाचा विषय आमचा असा आहे की डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या पवई मुंबई येथील बौद्ध विहारासमोर आमरण उपोषणाच्या समर्थनात हे धरणे आंदोलन आम्ही करीत आहोत. त्या पवई मुंबई येथील हिरानंदिनी या ठिकाणी बौद्ध लोकांचे जे घरं होते त्या ठिकाणी झोपडपट्ट्या होत्या, त्या घरं संपूर्ण या ऐन पावसाळ्याच्या काळामध्ये इथल्या महापालिकेने उद्ध्वस्त केलेले आहेत आणि त्या विरोधात आदरणीय भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब हे मुंबई हिरानंदिनी पवई येथील बुद्ध विहारामध्ये आमरण उपोषणाला बसले असून आंदोलन आज रोजी चालू आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करीत असून या धरणे आंदोलनास जय भीम सेना चे संस्थापक अध्यक्ष सुधाकर भाई निकाळजे यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे. त्याचबरोबर भीमशक्तीचे महाराष्ट्र राज्याचे सचिव प्रमोददादा रत्नपारखे आणि त्यांचं सर्व टीमने देखील या ठिकाणी पाठिंबा या धरणे आंदोलनाला दिलेला आहे. तसेच ज्येष्ठ नेते शिवाजीराव आदमाने साहेब यांनी देखील या धरणे आंदोलनास पाठिंबा दिले असून या अन्याय प्रतिकार दल जालना संस्थापक अध्यक्ष दादाराव लहाने साहेब यांनी देखील या धरणे आंदोलनास पाठिंबा दिला असून संपूर्ण जालना जिल्ह्यातील सामाजिक संघटनेच्या वतीनं
या धरणे आंदोलनास पाठिंबा दिलेला आहे. या धरणे आंदोलनामध्ये डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या केसाला जरी धक्का लागला तर हा संपूर्ण महाराष्ट्र आम्ही पेटवल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून मी या ठिकाणी देत आहे. आणि या ठिकाणी आमच्या या धरणे आंदोलनामध्ये आमचे जालना जिल्ह्याची संपूर्ण कमिटी या ठिकाणी आहे. आमचे जिल्ह्याचे जिल्हा महासचिव संजयजी हेरकर असतील, जालना जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा सुलेखाताई मनवर असतील, छायाताई हिवाळे असतील, किरणदादा सोनवणे असतील, राहुलजी बदरगे असतील, भास्करजी गेवंदे असतील, राजकुमार दांडगे असतील, बालूदादा बोर्डे असतील, आमचे पवार राजेंद्र पवार असतील, भोकरदन तालुक्याचे आमचे राजेश युवराज घोरपडे असतील, बदनापूर तालुक्याचे अनिरुद्ध ढिलपे असतील, यासह संपूर्ण जिल्ह्यातून तालुक्यातून आणि या ठिकाणी जय भीम सेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदभाई मस्के सह संपूर्ण या टीम या ठिकाणी संपूर्ण तरुण कार्यकर्ते या धरणे आंदोलनामध्ये सामील आहेत. या ठिकाणी प्रशासनाला वारंवार आणि शेवटचा देखील इशारा आम्ही जालना जिल्ह्याच्या वतीनं देतोय. या सर्व सामाजिक संघटना आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं येणाऱ्या 8 दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही जर प्रशासनाने पवई येथील लाभार्थ्यांना बौद्धांना घरं जर हक्काचे घरं दिले नाहीत तर येणाऱ्या 8 दिवसामध्ये आम्ही या जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य स्वरूपाचा मोर्चा या ठिकाणी काढण्याचं आव्हान आंबेडकरी समाजाला मी करीत आहे. आणि भव्य स्वरूपाचा मोर्चा या ठिकाणी होणार आहे आणि प्रशासनाने याची नोंद घ्यावी आणि हिरानंदिनी या ठिकाणी बौद्धांना घरं द्यावेत. जोपर्यंत राजरत्न आंबेडकर साहेब यांचं आंदोलन चालू आहे तोपर्यंत आम्ही साहेबाच्या सोबत आहोत आणि साहेबाच्या केसालाही धक्का लागला तर 100% आम्ही संपूर्ण महाराष्ट्र बौद्धांनी पेटवला हे जाहीर केल्याशिवाय राहणार नाहीत आणि संपूर्ण महाराष्ट्र पेटवल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आपण पाहतो जरांगे पाटलाच्या उपोषणाला परवानगी आहे, संपूर्ण वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या उपोषणाला परवानगी आहेत, पण मुंबई येथील बौद्ध विहारात जाण्यास आम्हाला बौद्धांना परवानगी नाही. आदरणीय भारतीय बौद्ध महासभेचे डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांना जर परवानगी देत नसाल तर शासनाला आम्ही इशारा देतो की येणाऱ्या विधानसभेला देखील आम्ही शासनाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. एवढं बोलतो. आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसाचं धरणं आंदोलन आम्ही या ठिकाणी करतो आहेत. मुंबई पवई हिरानंदिनी या भागामध्ये इथल्या जातीवादी प्रशासनानं बौद्धांचे घरं तोडून नेस्तनाबूत वसाड वस्ती केलेली आहे. हजारो बौद्धांना बेघर त्या ठिकाणी केलेलं आहे आणि ऐन पावसाळ्याच्या दिवसामध्ये हेतुपुरस्कर हे काम त्यांनी या ठिकाणी केलं आहे आणि त्यांना न्याय देण्यासाठी त्यांना हक्काचे घरं मिळवून देण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब हे 18 तारखेपासून उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून या ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये आम्ही धरणं आंदोलन करत आहोत. या आंदोलनास या जिल्ह्यातील वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे. मग जय भीम सेना असेल, भीमशक्ती असेल, अन्याय प्रतिकार दल असेल, अनेक वेगवेगळ्या सामाजिक संघटनेच्या संघटना प्रमुखांनी या ठिकाणी येऊन या राजरत्न आंबेडकर यांच्या आंदोलनाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. आमची प्रशासनाला अशी मागणी आहे की लवकरात लवकर ती मागणी मान्य झाली पाहिजे. त्या बेघरांना घरं त्यांनी दिले पाहिजेत. जर ही मागणी मान्य नाही केली आणि उपोषणकर्त्यांना न्याय जर दिला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भव्य स्वरूपाचं असं उग्र स्वरूपाचं असं आंदोलन या ठिकाणी उभं केलं जाईल, याची प्रशासनानं नोंद घ्यावी. नांदेड़ के नंदकिशोर शहर के पूर्व सैनिक पांडुरंग पोहरे का 85 वर्ष की आयु में निधन हो गया. जब पांडुरंग पोहरे भारतीय सेना में मेजर के पद पर कार्यरत थे तब उन्होंने 1962 के भारत चीन युद्ध में महत्वपूर्ण भूमिका निभाई थी. शत्रु से युद्ध करते समय सैनिकों का मनोबल बढ़ाने के लिए वह अपने साथी सैनिकों से कहते थे, लड़ो नहीं तो पखाल फाड़ दूंगा. अपनी सेना निवृत्ति के बारे में उन्होंने बुद्ध धर्म के प्रचार प्रसार में महत्वपूर्ण योगदान दिया. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं,
तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू, माँ पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। विश्व प्रसिद्ध वैज्ञानिक डॉक्टर सिद्धार्थ जोदले ने विचार व्यक्त किया कि प्रत्येक मनुष्य में क्रोध, घृणा और जुनून होता है, लेकिन केवल बुद्ध के बारे में सोचने से ही व्यक्ति आनंदमय हो सकता है। खुरगांव में ऋषि पंथन श्रामनेर प्रशिक्षण केंद्र के प्रमुख भंतंत पय्या बोधि थेरो के मार्गदर्शन में चैत्र पूर्णिमा के अवसर पर आयोजित कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में डॉक्टर सिद्धार्थ जोदले ने यह बात कही। कार्यक्रम में बौद्ध उपासकों सहित कई गणमान्य लोग शामिल हुए। कर्मकांड होतील, कर्मकांड होऊ देऊ नका, हे शुद्ध निसर्गाचं पुण्य आहे। काळ्या सुपीक मध्ये जमिनीमध्ये तुम्ही पेरलेला आहे, तुम्ही एकट्याला मदत नाही केली, तुम्ही पृथ्वीला मदत केली, तुम्ही एकट्याला मदत नाही केली, देशाला मदत केली, तुम्ही जगाला मदत केली। म्हणून हे भिक्खू संघ, भिक्खुनी संघ हे वारंवार अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसाती ह्याचा उठाव करा। तुम्ही याचा उठाव केल्यानंतर तुम्हाला जगाला जिंकता येते, कारण ही पृथ्वी आहे। तुम्हाला जसं पुण्य करायचं कळालेलं आहे, फक्त पाप नष्ट करा। मी शास्त्रज्ञ डॉक्टर सिद्धार्थ एम जोंधळे, सिद्धार्थ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, महाराष्ट्र, नांदेड। आज ऋषी पठण या ठिकाणी श्रामनेर व श्रामनेरी प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मी गेलो होतो। आपले भंते पयाबुद्धी यांनी खूप छान ग्रेट प्रोग्राम घेतला। या प्रोग्राममध्ये एक ऐतिहासिक वैशिष्ट्य असं आहे की या ऋषी पठण या प्रशिक्षण केंद्रामध्ये आज अनेक उपासक, उपासिका, भिक्खू संघ आले होते आणि महत्त्वाचा भाग आहे या ठिकाणी विशेष धम्म, आरोग्य यावर महान चर्चा झाली आणि बुद्धांची क्रांती, बाबासाहेबांची क्रांती। महत्त्वाचा भाग आहे की आरोग्य परमलाभा निब्बानम परसुख या धम्मपदावरती, धम्मपदाचं जे हे वाक्य आहे किंवा त्रिपिटक जे वाक्य आहे की आपला जे रोग असतात DNA RNA जीन्समध्ये कसे असतात, त्याला पाली भाषेमध्ये कसं बोलतात, त्याचं सायन्सच्या पुढे कसं कोरिलेशन आहे, आणि ही क्रांती जी आहे, आरोग्याची क्रांती, देशाची क्रांती, धम्माची क्रांती आणि अनुतरंग पुण्यं खेतं लोकसाती, भगवान बुद्धांनी जशी विश्वाची क्रांती केली तसं महान खजिना बाबासाहेबांनी दिलेला आहे। बाबासाहेब म्हणतात माझ्या बौद्ध धर्माचा आदर्श पुरुष अरहंत असला पाहिजे। या ठिकाणी चिंतन झालं आणि एक जगाला एक नवीन सिद्धांत, बुद्धाचा सिद्धांत जो आहे तो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसाती, याचा अर्थ असा होतो की जोपर्यंत आपण पूर्ण युनिवर्सवरती, विश्वावरती जोपर्यंत आपण नेचर्स लॉ जो फाउंडेशन आहे बुद्धिझमचं, सायन्सचं, जेव्हा आपण तयार करू, स्वतःपन्न सुकृतागामी जगातील लोक होतील, मानवजात सुखी होईल। आणि श्रामनेर व श्रामनेरी संघ व श्रामनेर संघ जेव्हा भिक्खवे म्हणजे काय? भिक्खू म्हणजे भिक्खवे, ज्याला बुद्धाचा महान पाईक म्हणतात किंवा शिष्य म्हणतात किंवा पुत्र म्हणतात, तर तो अरहंत असला पाहिजे। या सर्व अनेक विषयावरती सर्व मान्यवर आले होते आणि या ठिकाणी मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलण्यात आलं होतं। सर्वांचा सत्कार केला आणि पयाबुद्धी भंतेचं खूप ग्रेट ऋषी पठण या श्रामनेर संस्थेमध्ये फार मोठं चांगलं काम आहे। जगाला, देशाला याची गरज आहे।
या ठिकाणी जागतिक सुखशांती निर्माण होईल व जगाला बुद्ध बाबासाहेबांची गरज आहे, बुद्धाची व विज्ञानवादी धम्माची गरज आहे। यामुळे जगात शांतता निर्माण होईल व निरोगी होतील व जगात सुख नांदेल। बुल्ढाना जिले के मलकापुर साथ ही सौभाग्य तालुका के क्षेत्र शहर अधिकारी महिला अघाड़ी माजी पूर्व कार्यकर्ता के साथ ही 23 जुलाई दोपहर 1 बजे मलकापुर के शासकीय विश्राम गृह और 24 जुलाई को खामगांव के शासकीय विश्राम गृह में सभी को उपस्थित रहने का आह्वान किया गया। उपाध्यक्ष बाला साहेब दामोदर ने प्रेस कॉन्फ्रेंस में यह सारी जानकारी दी। वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय नेते स्वर्गीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाप्रमाणे प्रदीप भाऊ वानखडे यांच्या पत्राद्वारे मलकापूर इथे विधानसभेसाठी जे मीटिंग आयोजित केली आहे त्या मीटिंगकरिता उत्सुक उमेदवार जे कोणी असेल त्यांनी दिनांक 22 रोजी शनिवार 1 वाजता मलकापूर रेस्ट हाऊसला हजर राहावे ही नम्र विनंती। जय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के एक प्रतिनिधि मंडल ने राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष LT सावंत, क्षेत्रीय अध्यक्ष डॉक्टर सतीश केदारी के नेतृत्व में जिलाधिकारी ज्योति कदम से मुलाकात की और रिपब्लिकन लेबर ब्रिगेड के प्रतिनिधि मंडल के सामने एक बयान दिया। इस अवसर पर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के क्षेत्रीय महासचिव विष्णु दादा भोसले, पुणे शहर के अध्यक्ष किशोर पांडांगले उपस्थित थे। सभी संबंधित प्रशासनिक अधिकारी जिन्होंने अपने कर्तव्य का पालन नहीं किया, बल का प्रयोग किया और जेजुरी तालुका पुरंदर जिला पुणे में भारतीय संविधान निर्माता विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा को हटा दिया, उनकी जांच होनी चाहिए, साथ ही उनके ऊपर सख्त कार्रवाई करनी चाहिए, ऐसी मांग की। जेजुरी चौकामध्ये असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा काही दिवसांपूर्वी हटवण्यात आलेला आहे आणि जेजुरी नगर परिषदेने किंवा प्रशासनाने कुठलीही आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना पूर्वसूचना पूर्वकल्पना न देता सकाळी 7च्या सुमारास हा पुतळा हटवण्यात आला। इतकी घाई पुतळा हटवण्यासाठी का करण्यात आली असेल? आपल्यासोबत RPIचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत आणि हे आज पुणे जिल्हा कलेक्टरांना निवेदन देण्यासाठी आलेले आहेत। नेमका प्रकार काय घडलेला आहे आणि नेमका निवेदनासाठी आपण काय मागणी करता? आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया श्रमिक ब्रिगेड या संघटनेच्या वतीने लोकनेते रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशानुसार आणि रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माजी आमदार आदरणीय ॲडव्होकेट LT सावंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली व रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सतीश केदारी यांच्या उपस्थितीमध्ये निवासी जिल्हाधिकारी तथा जिल्हाधिकारी साहेब आदरणीय ज्योती कदम मॅडम यांना रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या शिष्टमंडळांची आज भेट घेतली आणि शुक्रवार दिनांक 14/6/2024 रोजी जेजुरी तालुका पुरंदर येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी आंबेडकरी जनतेशी कुठलाही संवाद न साधता किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडणार नाही यांची संयुक्त बैठक न घेता या ठिकाणी पदाचा दुरुपयोग करून त्या ठिकाणी तो पुतळा हटवण्यात आलेला आहे आणि म्हणून या पदाचा दुरुपयोग करणाऱ्या जातीवादी अधिकाऱ्यांवर त्यांची चौकशी करून ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात यावेत या मागणीकरता या ठिकाणी आज आम्ही निवासी जिल्हाधिकारी माननीय ज्योती कदम यांची भेट घेतलेली आहे आणि निवेदन दिलेलं आहे। त्याचप्रमाणे या निवेदनाच्या प्रती आम्ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री
देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, राज्याचे मुख्य सचिव, त्याचप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त साहेब यांना निवेदन देऊन या सर्व प्रशासकीय मुजोर प्रशासकीय अधिकाऱ्यांवर जेजुरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्रशासनानं असं सांगितलं जातं की प्रशासनानं तो हलवला. का हलवला? तर रस्ता त्यांना मोठा पाहिजे म्हणून. मग आमचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी वैष्णवाचा मेळावा आता 28 तारखेनंतर जाणार आहे. ते हजारो लाखो लोक त्या रस्त्याने जातात. रस्ता जरूर मोठा पाहिजे, परंतु जे महामानव आहे, ज्यांनी देशाला घटना दिली, ज्यांनी देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे, अशा महामानवाला भारतरत्नाच्या सारख्या बाबासाहेबाच्या पुतळ्यावर जर का तुम्ही त्यांच्या समाजाला न विचारता किंवा बौद्धांना पद्धतींना जर का माहिती न देता तो पुतळा जर उचलला असेल तर ती कारवाई ही समर्थीने असं मी म्हणणार नाही. कारण असं आहे की जे जे महामानव आहेत त्यांचा पुतळा जर का रस्ता रुंदीत येत असेल, त्याची काय अडचण असेल तर तो पुतळा हलवण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना किंवा त्यांच्या वारसांना किंवा त्यांच्या पक्षाच्या माणसांना कळवलं जातं आणि त्यांची संमती घेतल्यानंतर ती कारवाई केली जाते. आज या ठिकाणी तशी कारवाई झाली नाही. आमच्या अध्यक्षांनी सांगितलं, आता त्याचप्रमाणे विष्णुदादांनी पण सांगितलं, तर ही गोष्ट आम्हाला ते सहन होत नाही. आम्हाला असं पाहिजे की कायदा मोडणार नाही. श्रमिक ब्रिगेड किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले हे कायदा मोडणार नाहीत, कायदा पाळणारे लोक आहेत. म्हणून आज आमचं म्हणणं आहे की आमच्या तुम्ही भावना दुखवू नका. तुम्ही केलेलं काम हे चुकीचं आहे. त्या चुकीच्या कामाचं प्रायश्चित जर का झालं तर अधिकाऱ्याला शेवटी तोंड द्यावं लागेल. दुसरा तिथे कुणी मदतीला येणार नाही. म्हणून माझं म्हणणं असं आहे की आमच्या या संघटनेच्या वतीनं की पुतळ्याच्या बाबतीमध्ये अशी जी अक्षम्य चूक केलेली आहे ती चूक सुधारून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि रिपब्लिकन पक्षाच्या, बौद्धांच्या, दलितांच्या भावना दुखावल्या जाण्यात ह्याची दक्षता घेऊन त्याची पुढील कारवाई करायला पाहिजे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड या संघटनेच्या वतीने आज निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. या निवेदनामध्ये आम्ही पुरंदर तालुक्यातील जेजुरी या गावी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा होता तो पुतळा कार्यालयीन वेळेच्या नंतर म्हणजे सकाळी पाठे हलवण्यात आलेला आहे. आणि हा पुतळा हलवताना येथे पुरंदर तालुक्यातील तमाम आंबेडकरी जनतेला प्रशासनाने विश्वासात न घेता, कोणतीही त्यांना कल्पना न देता अचानकपणे पुतळा हटवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि निश्चितच याच्यात संबंध म्हणजे जे जे प्रशासनाचे अधिकारी त्या ठिकाणी पुतळा हटवण्यासाठी गेले होते त्यांनी त्यांच्या कायद्यात म्हणजे त्यांच्या कामकाजात कसूर केलेला आहे. आणि अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी आम्ही आज या ठिकाणी मागणी केलेली आहे. तर ज्योती कदम यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की पुतळ्यासाठी जागा आम्ही निश्चित केलेली आहे आणि थोड्याच दिवसात पुतळा त्या ठिकाणी त्याचं पुनर्वसन केलं जाणार आहे. आणि त्यासाठी आवश्यक असणारे फंड्स देखील ट्रान्सफर झालेले आहेत. अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला सूचित केलेलं आहे. परंतु आमची मागणी आहे की प्रशासनाकडून जी ही मोठी चूक झालेली आहे की आंबेडकरी जनतेला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. त्या ठिकाणी कसलेही जातीय सलोखा बिघडू नये, जातीय तणाव निर्माण होऊ नये याची प्रशासनाने काळजी घ्यायला पाहिजे होती, ती घेतलेली नाही. त्यामुळं आम्ही संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना केलेली आहे. आज की खबरें यहीं समाप्त होती है. देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज़.